जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल आणि या फुटबॉलचा महाकुंभ म्हणून फिफा वर्ल्ड कपला ओळखलं जातं। येत्या 11 जून पासून 23व्या फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होतीये। यंदाची ही सर्वात मोठी स्पर्धा देखील आहे। 3 यजमान देश, 48 संघ, 16 स्टेडियम, 39 दिवस आणि 104 सामने अशी मोठी मेजवानी फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे। याबद्दलच आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर वर्ल्ड कपचे यजमान देश कोणते? तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको। अमेरिकेत 78 सामने, मेक्सिकोमध्ये 13 सामने आणि कॅनडामध्ये 13 सामने होणार आहेत। हे सामने एकूण 16 स्टेडियमवर होणार असून 1248 खेळाडू सहभागी होणार आहेत, ज्यातील 891 खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतील तर 357 खेळाडूंना वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव आहे। यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये उझबेकिस्तान, जॉर्डन, केप वर्डे, कुरासाओ हे देखील पदार्पण करणारे देश देखील आहेत। यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही आकर्षणाचे केंद्रबिंदू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो असतीलच, पण या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू मेक्सिकोचा गिल्बर्ट मोरा देखील आहे, जो केवळ 17 वर्षांचा आहे। आणखीन एक खेळाडू म्हणजे स्पेनचा लॅमिन यमाल, जो 18 वर्षांचा आहे। आणखी गेल्या वर्ल्ड कपमध्ये 32 संघ खेळले होते। यंदा ही संख्या 48 पर्यंत वाढली आहे। यात युरोप आणि दक्षिण अमेरिका या 2 खंडातील मिळूनच 22 देश वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरलेत। तसेच आशिया, आफ्रिका, उत्तर व मध्य अमेरिका, कॅरिबियन आणि ओशनिया या खंडातील मिळून एकूण 26 देशांनी पात्रता मिळवली आहे। कोणते आहेत हे 48 संघ? तर ते असे: या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या 48 संघांना 4-4च्या 12 गटात विभागण्यात आले। पहिल्या फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटात प्रत्येकी 3 सामने खेळणार आहे। या पहिल्या फेरीनंतर एकूण 32 संघ नॉकआउट राऊंडमध्ये पोहोचतील। हे 32 संघ कसे ठरणार? तर प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ आणि तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम 8 संघ असे मिळून 32 संघ नॉकआउट राऊंडमध्ये जातील। जो संघ हरेल तो या स्पर्धेतून थेट नंतर बाहेर जातील। यातूनच राऊंड ऑफ 16 आणि मग क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल होईल। आता जर पॉइंट्स टेबलमध्ये सारखे गुण असतील तर गोल फरक लक्षात घेतला जाईल आणि तेही सारखे असेल तर हेड टू हेड रेकॉर्ड आणि त्यानंतर फेअर प्लेचा विचार होईल। पण त्यातही बरोबरी झाली तर चिठ्ठी टाकून निर्णय घेतला जाईल। आता इतकंच नाही तर यंदा काही नवीन नियमही लागू झालेत, जसं की वादाच्या वेळी तोंड झाकल्यास रेड कार्ड, हायड्रेशन ब्रेक वगैरे। इतकंच नाही फिफा वर्ल्ड कप मधील सामने भारतात दिसणार की नाही याबाबत बरेच दिवस संभ्रम होता, पण आता भारतातील सामन्यांचे प्रसारण हक्क झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड यांनी विकत घेतलेत। त्यामुळे युनायटेड 8 स्पोर्ट्सच्या टीव्ही चॅनलवर आणि झी5 या OTT प्लॅटफॉर्मवरही फिफा वर्ल्ड कपचे सामने पाहता येणार आहेत। तर मग यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तुमचा आवडता संघ कोणता? मेस्सी बाजी मारणार की रोनाल्डो? कमेंट्स करून नक्की सांगा।